नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी या वर्गासाठीचे मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ आपल्याला अभ्यासावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडमध्ये आपण कविता अभ्यासलेली आहे. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला एक गोष्ट अभ्यासावयाची आहे. बघा, भाषिक कौशल्य वाढण्यासाठी किंवा वृद्धिंगत होण्यासाठी आपलं पाठ्यपुस्तकांचं वाचन आवश्यक आहे. आता बघा, मराठी भाषा किंवा मराठी जे काही शब्दार्थ आहेत, या मराठी भाषेतील शब्दांचा संग्रह जर आपल्याकडे भरपूर प्रमाणात जर असेल तर आपण निश्चित प्रमाणे खूप चांगल्या प्रकारचा आपण संवाद साधू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता भाषिक कौशल्य जे आहे यामध्ये वाचन आहे, श्रवण आहे, लेखन आहे, या सगळ्या गोष्टीचा समावेश यामध्ये होतो. आता मराठीचा अभ्यास आपण करत असताना परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामधून प्रश्न विचारले जात आहेत. आता कशा प्रकारचे, तर परीक्षेमध्ये एखादी उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावर आधारित आपल्याला प्रश्न दिले जातात. तसंच परीक्षेमध्ये एखादी कविता दिली जाते आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न दिले जातात. आणि उपयोजित लेखन म्हणून या घटकामध्ये आपल्याला एखादी स्टोरी लिहिण्यासाठी सांगितली जाते. त्यानंतर ती जी काही स्टोरी किंवा जी कथा आहे, एखादी कथा दिली जाते आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात, किंवा चित्र दिले जातात, त्यावर आधारित आपल्याला एक गोष्ट किंवा कथा तयार करावयाची असते, लिहावयाची असते. तसेच काही प्रश्नामध्ये काही मुद्दे दिले जातात, पॉइंट्स दिले जातात आणि त्यावर आधारित आपल्याला कथा लिहायची असते, स्टोरी लिहायची असते. तेव्हा असे प्रश्न आल्यानंतर आपणाला कन्फ्यूज व्हायला नको आहे, यासाठी आपण त्याचा सराव करणं गरजेचं आहे. तर अशाच प्रकारचा आज पाठ आपल्याला अभ्यासावयाचा आहे. पाठ आहे 9वा, सिंह आणि बेडूक. पाठ 9वा, सिंह आणि बेडूक. सिंह आणि बेडूक हा जो पाठ आहे, पेज नंबर 12 ओपन करा आणि त्यावर आधारित जो काही पाठ आहे तो पाठ आपल्याला इथं अभ्यासावयाचा आहे. या पाठामध्ये काही शब्द दिलेत, शब्दाच्या नंतर मग चित्र दिलेले आहेत. शब्द त्यानंतर मध्येच चित्र. तेव्हा आपण ते शब्द वाचायचे आहेत आणि ते जे चित्र आहे ते चित्र पाहून त्या चित्रासाठी कोणता योग्य असा शब्द आहे तो शब्द आपल्याला त्या चित्राच्या ठिकाणी योजून आपल्याला ही जी काही कथा आहे ही पूर्ण करावयाची आहे. आणि ही पूर्ण करून यावर आपण वाचन मनन करावयाचं आहे आणि त्यावर आधारित असणारे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपल्याला सोडवावयाचे आहेत. तेव्हा हा जो पाठ आपण अभ्यासत असताना चित्राच्या ठिकाणी आपण शब्द लिहून ही कथा आपण इथं पूर्ण करू शकतो.
तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो पाठ आहे हा अगोदर आपण वाचन करून घेऊया आणि चित्राच्या ठिकाणी कोणकोणते आणि कशा प्रकारचे शब्द येतात त्याचं अगोदर अवलोकन करू आणि त्यानंतर मग आपण ही जी काही कथा आहे ही कथा आपण लिहून काढूया. नंतर मग याचा आशय काय निघतो, याचा मतितार्थ काय आहे हेही आपण या ठिकाणी पाहता आपल्याला येऊ शकेल. अशा प्रकारची जी काही कथा आहे ही आपल्याला परीक्षेमध्ये येते आणि अशी कथा लिहिणं आवश्यक असतं. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मराठीचं जे काही पाठ्यपुस्तक आहे त्यामधील पेज नंबर 12 हे ओपन करा आणि पहा. आता बघा, इकडं लक्ष द्या. या ठिकाणी मी अगोदर दाखवतो, मी तुम्हाला दिसत असेलच. या ठिकाणी शब्द आहेत, शब्दाच्या नंतर चित्र आहे, पुन्हा शब्द, पुन्हा चित्र, पुन्हा शब्द, अशा प्रकारचे इथं रचना आहे. तेव्हा ही अशा प्रकारची जी रचना आहे हे आपण वाचन करायचं आहे आणि वाचन करून त्या चित्राच्या ठिकाणी योग्य असे शब्द आपल्याला तिथं लिहावयाचे आहेत आणि मग तेव्हा या ठिकाणी कथा ही पूर्ण होऊ शकते. तर चला, अशा प्रकारची कथा ही आपण लिहायला इथं सुरुवात करूया. सिंह आणि बेडूक या दोन प्राण्यावर आधारित असणारी ही स्टोरी किंवा कथा आहे. बघा, मी शब्द वाचन करतच त्या चित्राच्या ठिकाणी योग्य असे शब्द उच्चार करतो. इथं एका जंगलात एक सिंह राहायचा. पहा, एका जंगलात एक सिंह राहायचा. आता इथं एका जंगलात असं दिलेलं आहे. चित्रामध्ये दाखवत आहे मी तुम्हाला, लक्ष द्या. एका असं इथे शब्द दिलेला आहे, एका. आणि इथं जे आहे हे चित्र आहे, हे आहे जंगल, म्हणजेच इथं झाडी वगैरे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचं हे चित्र आहे. एका जंगलात एक सिंह राहायचा, त्याला त्या. आता इथं परत चित्र आहे, कशाचं आहे, इथं झाडी दिसते आपल्याला इथं, म्हणजेच हे पण जंगल. त्याला त्या. आता इथं झाडाच्या नंतर काय आहे, म्हणजे समजा आपण डॅश डॅश असं म्हणूया. कंटाळा आला, म्हणजे आता कशाचा कंटाळा आला, जंगलाचा. इथं आपण योग्य शब्द जंगलाचा असं इथं घालणं गरजेचं आहे. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या. आता इथं सुद्धा हे वेगवेगळे झाडे आपल्याला इथे दिसत आहेत, म्हणून पुढे आपण वाचूया. आणि तो नव्या डॅश डॅश राहायला गेला, म्हणजे आता कुठं राहायला गेलेला आहे इथं, हे जे अशा प्रकारचं जे चित्र आहे, तर इथं आपल्याला घ्यावं लागेल शब्द जंगलात. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. अशा प्रकारची रचना. एकदा. आता इथे चित्र कशाचं आहे, सिंहाचं आहे, म्हणून एकदा. आता डॅश डॅश मोठ्याने गरजला, म्हणजे कोण गरजला, चित्र आहे इथं सिंहाचं, म्हणून एकदा सिंह मोठ्याने गरजला असा उच्चार करणं इथं आपल्याला गरजेचं आहे. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्यानंतर त्या. परत आता इथं चित्र आहे अशा प्रकारचं, म्हणून त्या जंगलात अनेक. आता इथं चित्र आहेत, कशाचे चित्र आहेत बघा, लक्षात येईल तुमच्या. आकाशामध्ये काही पक्षी उडत असलेलं इथं आहे, दिसून येतं. तसेच खाली हरिण आहे छोटंसं, ते हरिण पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे.
म्हणून या ठिकाणी शब्द, आता हे वेगवेगळे पशु पक्षी इथं आहेत, तर आपल्याला कसा शब्द घ्यावा लागेल बघा. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. अनेक काय इथं प्राणी आणि पक्षी. प्राणी कोण आता यामध्ये? हरिण हे ते प्राणी आहे, आणि आकाशात उडणारे जे आहेत पंखाच्या साह्याने त्यांना आपण पक्षी असं म्हणतो. तर तिथे अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते असं म्हणलेलं आहे. त्यांनी यापूर्वी, चित्र कशाचं इथं? सिंह, म्हणून आपल्याला इथं शब्द घ्यावा लागेल. पाहिले नव्हते, म्हणजेच त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. त्यांचा, आता हे चित्र नंतर काय आहे? बेडकाचं चित्र आहे इथं. म्हणून त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे, आता मीही मोठा आवाज काढतो. बघा, इथंपर्यंत ही वाक्यरचना आहे. त्यानंतर परत इथं बेडकाचं इथं चित्र आपल्याला दिसून येते. आता इथं वाक्यरचना आपल्याला योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. म्हणून मोठा आवाज काढला. आता बेडूक मोठा आवाज काढला असं म्हणण्यापेक्षा बेडकाने मोठा आवाज काढला अशी वाक्यरचना योग्य पद्धतीने होऊ शकते. म्हणून आपण अशा प्रकारची वाक्यरचना करणं गरजेचं आहे. बेडकाने मोठा आवाज काढला. नंतर चित्र आहे इथं, डॅश डॅश हा आवाज नवीन होता. आता हा आवाज कोणाला नवीन होता? सिंहाला हा आवाज नवीन होता असा आहे. डॅश डॅश वाटले, कोणाला वाटले? सिंहाला. म्हणून इथं शब्द सुद्धा आपण सिंहाला असं लिहिणं गरजेचं आहे. ह्या चित्राच्या ठिकाणी सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे. आता आव्हान, आव्हान या शब्दाचा अर्थ चॅलेंज करत आहे. आपल्याला कोणीतरी चॅलेंज करत आहे असा अर्थ इथं निघतो. म्हणून इथं कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे अशा प्रकारचं इथं वाक्यरचना होते. आपण सावध राहिले पाहिजे. आपण सावध राहिले पाहिजे. इथं सिंहाला इथं काय वाटलं? कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे असं वाटलं आणि आपण सावध राहिले पाहिजे असं त्याला वाटलं. मग नंतर डॅश डॅश आपली गर्जना थांबवली. कोण गर्जना थांबवलेली आहे इथं? सिंहाने आपली गर्जना थांबवली, कारण ते सिंहाचे चित्र आहे, बरोबर आहे. म्हणून सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. सिंह काय केलेला आहे? तो शांत उभा राहिलेला आहे. म्हणजे बेडकाची त्यांनी गर्जना, ओरडणे आरडलं, बेडकाचं जे ओरडणं आहे ते सिंहाने ऐकलं आणि आपली जी काही गर्जना आहे ते त्यांनी थांबवली. आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. इथपर्यंत आपण पाहिलं. आता पुढे आहे चित्र. कशाचं आहे बघा, ओळखा तुम्ही हे चित्र कशाचं आहे? बेडूक आहे की नाही? हा,
बेडकाचं चित्र इथं आहे, म्हणून आपण पुढे उच्चार करावा लागेल. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. बेडूक काय केलेला आहे, तो मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागलेला आहे. पुढे चित्र आहे आता सिंहाचं. तेव्हा सिंहाच्या ठिकाणी परत आपल्याला इथं शब्दांची रचना इथं करणं गरजेचं आहे. डॅश डॅश त्याला पाहिले. कोण पाहिलं? चित्र आहे तर सिंहाचं, म्हणून आपण असं म्हणलं पाहिजे की सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंहानं काय केलेलं आहे, त्या बेडकाला पाहिलं आणि त्याचा आवाज ऐकला. कोण ऐकलेला आहे? सिंहाने. लक्षात येत असेल तुमच्या. आता इथं पुढे आणि चित्र आहे तर सिंहाचं चित्र आहे. बघा, लक्षात घ्या, सिंहाचं चित्र आहे. परत या चित्राच्या ठिकाणी आपल्याला शब्द घेणं गरजेचं आहे. इथं अगोदर जी काही शब्दरचना आहे, इथं सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. कोण ऐकला त्याचा आवाज? सिंहाने. मग तिथे सिंह असल्यामुळं परत इथं आपल्याला सिंहाविषयीच आपल्याला इथं शब्द घेणं गरजेचं आहे. डॅश डॅश वेगाने पुढे सरकला. म्हणजे कोण सरकलं पुढे? सिंह वेगाने पुढे सरकला. बघा, सिंह वेगाने काय केलेला आहे? पुढे सरकलेला आहे. पुन्हा इथं परत सिंहाचं चित्र आहे आणि इथं बेडकाचं आहे. दोन चित्र एका ठिकाणी आपल्याला इथं दिसतात. बघा, बरोबर आहे की नाही? मग आता या ठिकाणी आपण शब्दांची रचना कशी करायला पाहिजे ते बघा. डॅश डॅश डोक्यावर पाय दिला. आता कोण दिलेला आहे डोक्यावर पाय हे महत्वाचं आहे. बेडकाने सिंहाच्या डोक्यावर पाय दिला की सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय? बघा इथं चित्रामध्ये तर सिंह बेडकाच्या डोक्यावरती पाय दिलेला आपल्याला इथे दिसून येत आहे. म्हणून सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला अशी शब्दरचना इथं करणं गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर पुन्हा इथं चित्रामध्ये कोण दिसत आहे? बेडूक दिसतं इथं या ठिकाणी. परत इथं आता आपल्याला वाक्यरचना करणं भाग आहे. बेडूक गयावया करू लागला. गयावया करणे म्हणजेच काय? विनंती करणे. बेडूक गयावया करू लागला. पुन्हा आता इथं सिंहाचं चित्र दिसतंय. डॅश डॅश त्याला सोडून दिले. म्हणजे कोण सोडून दिलं? सिंहाने त्याला सोडून दिले. कोणाला सोडून दिले? बेडकाला. तर अशा प्रकारचे हे जे काही रचना आहे, म्हणजेच चित्राच्या ठिकाणी आपल्याला शब्द लिहून ही जी काही कथा आहे ही पूर्ण करावी लागते. तर जसं आता आपण इथं अभ्यासलं असं याच पद्धतीने की तिथं योग्य पद्धत म्हणजेच योग्य अर्थ कसा निघतो हे लक्षात घेऊन आपल्याला शब्दांची योग्य रचना करणं गरजेचं आहे. आता आपण ही स्टोरी पाहिलेलीच आहे, तेव्हा एकदा आपण ही स्टोरी पूर्ण लिहून काढूया. लिहा. एका जंगलात ज्या ठिकाणी चित्र आहे त्या ठिकाणी जो शब्द येतो त्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की इथं हे अशा प्रकारचं चित्र आहे आणि त्या चित्राच्या खाली आपण इथं अंडरलाईन करत आहोत. एका जंगलात एक सिंह राहायचा.
त्याला त्या आता पहा पुढे त्याला त्या हे शब्द लिहिल्यानंतर पुढे चित्र आलेलं आहे. कशाचं चित्र आहे इथं? वृक्ष वगैरे दिसतात म्हणजे जंगलाचं आहे. म्हणून इथं आपल्याला शब्द घ्यावा लागेल जंगलाचा. त्याला त्या जंगलाचा काय झालेला आहे? कंटाळा आला. कंटाळा आला आणि तो नव्या आता पुढे परत चित्र आलेलं आहे. आपण अगोदरचे जे एक शब्द लिहिलेलो आहोत ते एकदा वाचूया आपण. एका जंगलात एक सिंह राहायचा, त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या, इथपर्यंत आपण लिहिलं नव्या. आता चित्र ज्या ठिकाणी आहे तर इथं काय लिहावं लागेल आपल्याला? जंगलाचा आला आणि तो नव्या जंगलात. आता आपण इथं लिहिलो जंगलाचा कंटाळा आला, तर पुढे डॅश डॅश राहायला गेला, म्हणजेच कुठे राहायला गेलेला आहे? तो नव्या जंगलात राहायला गेला. म्हणून आपल्याला इथे जंगलात हा शब्द इथे घेणं गरजेचं आहे. नव्या जंगलात. लिहा राहायला गेला. नव्या जंगलात राहायला गेला. पुढे लिहा एकदा सिंह मोठ्याने गरजला. आता गरजला या शब्द म्हणजे काय? गरजणे म्हणजेच ओरडणे, डरकाळी फोडणे, त्याला गरजला असा शब्द प्रयोग आहे. त्या आता पुढे इथे चित्र आहे, या ठिकाणी येतो त्या जंगलात अनेक. चित्र इथं काय आहे बघा? पक्षी आहेत, प्राणी आहेत. म्हणून इथं आपल्याला प्राणी व पक्षी या शब्दाला अंडरलाईन करा. प्राणी व पक्षी अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. पुढील लिहा कंटिन्यू मध्ये. तसेच काही बेडूकही राहत होते. बेडूकही राहत होते. त्यांनी यापूर्वी इथं सिंहाचं चित्र आहे, म्हणजे पाहिले नव्हते. म्हणजेच काय आहे? इथं
सिंहाला पाहिले नव्हते. सिंहाला अंडरलाईन करा, पाहिले नव्हते. कंटिन्यू मध्येच आपल्याला हे वाक्य पुढे लिहायचं आहे. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. पुढे त्यांचा, आता इथं डॅश डॅश पुढारी म्हणाला, म्हणजे चित्र कशाचं आहे? हे बेडूक आहे, म्हणून लिहा त्यांचा बेडूक, अंडरलाईन करायचं, पुढारी म्हणाला. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला. काय म्हणतोय बघा, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे. आता मीही मोठा आवाज काढतो. मोठा आवाज काढतो. आता पुढे बघा, पुढे बेडकाचं परत चित्र आहे. डॅश डॅश मोठा आवाज काढला, म्हणजे कोणी काढला? तर बेडकाने. म्हणून इथे शब्द आपल्याला लिहावा लागेल, बेडकाने. बेडकाने मोठा आवाज काढला. मोठा आवाज काढला. बेडकाने मोठा आवाज काढला. पुढे इथे चित्र दिलेलं आहे. पुन्हा आपल्याला कसं चित्र आहे? सिंहाचं. म्हणून डॅश डॅश हा आवाज नवीन होता. कुणाला? सिंहाला. म्हणून इथं लिहा, सिंहाला हा आवाज नवीन नव्हता. सिंहाला हा आवाज नवीन नव्हता. परत डॅश डॅश वाटले. कुणाला वाटले? सिंहाला. सिंहाला वाटले. काय वाटलं बघूया सिंहाला? कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे. कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे. आपण सावध राहिले पाहिजे. आपण सावध राहिले पाहिजे. आपण सावध राहिले पाहिजे. पुढे इथे सिंहाचं चित्र आहे. म्हणून लिहा, सिंहाने आपली गर्जना थांबवली. आपली गर्जना थांबवली. आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. तो शांत उभा राहिला. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. आता इथं चित्राच्या ठिकाणी बेडूक हा शब्द घ्या. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे सरकू लागला.
ओरडत पुढे पुढे सरकू लागला. पुढे पुढे सरकू लागला. पुढे पुढे सरकू लागला. तर हे अशा प्रकारचे आपल्याला इथं कथा लिहिणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे 2-3 ओळी राहिलेल्या आहेत. जसं आता मी अगोदर कंटिन्यू इथे कथा केलेली आहे, तर अशाच प्रकारची तुम्हाला कथा पुढे कंटिन्यूमध्येच लिहायचं आहे. राहिलेल्या 2-3 ओळी ते तुम्हाला लिहिणं भाग आहे, कारण ही कथा तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि ही कथा पूर्ण लिहून गृहपाठामध्ये पूर्ण करा आणि ग्रुपवरती सुद्धा सेंड करा. त्यानंतर स्वाध्याय म्हणून 13 पेज नंबरवरती काही प्रश्न देण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा होमवर्कमध्ये लिहिणं गरजेचं आहे. तर जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. धन्यवाद.